अगमागोचरनाथ तुम परब्रह्मावतार, कानो में कुंडल सीरजटा अंग विभूति अपार। सिद्ध पुरुष योगेश्वर दो मुझको उपदेश, हर समय सेवा करूं सुबह शाम आदेश आदेश आदेश। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिम्, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम्, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञानराय ज्यांनी आपल्या अनेक शब्द स्पंद रचनांमधून आपणाकडे परंपरेने चालत आलेल्या नाथ सांप्रदायिक अंतर्मुख उपासना योगामधून आपल्या अनुभवाला आलेले परोक्ष ज्ञान आपल्या विशिष्ट अशा चिद्विलासामधून या समस्त जगतापुढे प्रकाशित केले। त्यांच्या मागे जी नाथ परंपरा उभी होती त्या परंपरेमध्ये आदिनाथ, उमानाथ, मत्स्येंद्रनाथ आणि युगप्रवर्तक गुरु गोरक्षनाथ, ज्यांना ज्ञानराय योगाब्जिनी सरोवरू विषय विध्वंसैक विरू या शब्दस्पंदांनी अधोरेखित करतात, असे हे गुरु गोरक्षनाथ आपल्या शब्दीमध्ये ही प्रेममुद्रांकित उपासना शब्दांकित करताना म्हणत आहेत। बसती न शून्यम शून्यम न बसते, अगम अगोचर ऐसा, गगन शिक्षर महिबालक बोले, ताका नाव धर हुगे कैसा। हसीबा खेलीबा धरीबा ध्यानम, अहनिसी कथिबा ब्रह्म ज्ञानम। हंसै खेलै न करई मन भंग, ते निहचल सदा नाथ के संग। अहनिसी मन लय उन्मन रहै, गम की छांडी अग की कहे। छांडई आशा रहे निराश, कहे ब्रह्मा हूँ ताका दास। अरधई जाता उरधई धरई, काम दग्ध जे जोगी करई। तजई अल्यंगन काटई माया, ताका बिसन पशालय पाया। मरो वे जोगी मरो, मरो मरण है मीठा। तिस मरणी मरो, जिस मरणी गोरख मरी दीठा। अशा या अंतर्मुख उपासनात्मक प्रकाशमय स्पंदाने परिपूर्ण झालेले गहिनीनाथ, ज्यांनी कालमानानुसार गुरुआज्ञेने उपासना पद्धतीत सुलभता आणून योग आणि भक्ती यांचा सहज सुंदर समन्वय साधला आणि ही प्रेममुद्रा श्री निवृत्तीनाथांना प्रदान केली। ह्या प्रेममुद्रेचा स्पंद परंपरेने श्री ज्ञानरायांना प्राप्त झाला, ते ज्ञाननाथ झाले। ह्या प्रेममुद्रेमध्ये मातृत्व तत्वाचा आविष्कार घडवून चैतन्य चक्रवर्ती भगवान ज्ञानेश्वर महाराज, परम मंगल अशा ज्ञानेश्वर माऊली
या पदावर आरूढ झाले. या पदावर आरूढ होत असताना समस्त विश्वाला आश्वासन देत आपले दोन्ही हात अभय मुद्रेमध्ये उंचावून त्या तत्वाकडे निर्देश करून आपल्या शब्दस्पंदात्मक भावार्थ दीपिकेमध्ये अर्थात ज्ञानेश्वरी, जिला ते ब्रह्म साम्राज्य दीपिका असे संबोधतात, म्हणू लागतात, पाहे पा ओम तत्सत ऐसे. हे बोलणे तेथ नेतसे, जेथून काहे प्रकाशे दृश्य जात. ह्या शब्दस्पंदात्मक शब्दसमूहामधून जी स्वसंवेद्य अशी प्रणवाची उपासना, तिचे आकारामधून प्रत्येक मानवाने त्या निस्पंद अशा तत्वामध्ये कसे सहजतेने समरस व्हावयाचे ह्याचे पथदर्शन करीत पदी पदप्रवेशे अशा त्यांच्याच शब्दकळेमधून आजही ते अलंकापुरी संजीवन पदामध्ये विद्यमान आहेत. ही अखंडता आपल्याच अभंग रचनेमधून प्रकट करीत आहेत. समाधी जीवन माझे वरी अजान वृक्ष तरु, जववरी चंद्र सूर्य तववरी कीर्ती घट स्थिरू. विरेल देह बुद्धी ज्ञानदाता देईल उचित, विज्ञानेसी गोष्टी सांगे ऐसे पद पावत. बाप रखुमा देवीवरू लांबविला घटू ज्ञानदेव सांगत. अशी ही संजीवन पदाची प्राप्ती श्री निवृत्ती सखयामुळे झाल्याचे सांगताना प्रथम म्हणत आहेत, निवृत्ती सखा माझा दीन दयाळू श्रीगुरु, अलंकापुरी स्थापियले दिथला विठ्ठल उच्चारू. अशी ही हरिहर ऐक्याची आकार मुद्रा श्री विठ्ठल या नामामध्ये मला निवृत्ती सखयाने प्रदान केली. अशा प्रकारे ज्ञानेश्वर माऊली कृपा सिद्धांच्या स्पंद प्रवाहाचे प्रकटीकरण करत आहेत. अशा या नादमय प्रकाश मार्गावर अग्रेसर होऊन त्या निस्पंदतेमध्ये समरस होण्यासाठी आपण आता मार्गस्थ होऊया. प्रथम हा स्पंद आकारावर कसा आला, पराक्रियाशक्ती त्याच्या आकार धारणेला कशी सहाय्यभूत ठरली ते पाहूया. कारण हे सगळे पाहण्यामधून उमळणार आहे. त्या मूळ तत्वाच्या प्रकाशामधून पहिले स्पंदन आकारावर आले, ते म्हणजे आदिनाथ, त्यामधून आदि विष्णू, आणि जे या विश्वाच्या उत्पत्तीचे कारण ठरले ते आदि ब्रह्म, हे आदि विष्णूंच्या नाभिकमलामधून प्रगट झाले, आकारावर आले. असा प्रथम लय, मग स्थिती आणि उत्पत्ती असा ऊर्ध्व मार्ग तयार झाला. त्यांचे बरोबर ह्या प्रत्येकाचे निजशक्ती क्रियाशक्तीसह नादमय आकारामध्ये अवतरण म्हणजे अ, उ आणि म या तीनही मातृकांचा शब्द प्रवाह म्हणजे प्रणव, म्हणजेच ओंकार. ज्या पराक्रियाशक्तीच्या आकारामध्ये शिवतत्व स्थित झाले त्याचा नादमय आकार म्हणजे ओंकार, म्हणजेच प्रणव. निराकारामधून आकारामध्ये व परत आकारामधून निराकारामध्ये स्थित होण्याचा मार्ग म्हणजे प्रणवोपासना. प्रणव हे ह्या विश्वाचे नादरूपी बीज असून हे विश्व या नादामधून आकारास आले. हा नादस्पंद या व्यक्त सृष्टीमध्ये प्रत्येक कणाकणांमधून, पावसाच्या प्रत्येक थेंबामधून, झाडांच्या पानांमधून, नानाविध फुलांच्या सुगंधांमधून, इंद्रधनुष्याच्या सप्तरंगांमधून, पर्वतराजींच्या दीर्घगंभीर उदात्त अस्तित्वामधून, सागराच्या घनगंभीर नादामधून, चंद्राच्या शीतल प्रकाशामधून, चांदण्यांच्या सहस्र नेत्रांमधून, सूर्याच्या प्रखर तेजामधून अखंड या चराचरामध्ये झिरपत आहे. पवनामधून तोच वाहत आहे, विजेच्या कडकडाटामधून तोच नाद रूपाने व प्रकाश रूपाने प्रगट होत आहे. पंच उषक्काली पक्षांच्या कूजनामधून हाच नाद
आपल्याला मोहनिद्रेमधून सावध करीत आहे. आपण व आपल्या भोवतालची सृष्टी यामध्ये हा नादचा सुप्त रूपाने अखंड कसा चालू आहे हे आपणाला जाणून घ्यावयाचे आहे. पहा ना, ह्या व्यक्त सृष्टीमधील प्रत्येक गोष्ट आपण कसे वागावे, कसे बोलावे, कसे पाहावे, कसे चालावे, कसे जगावे, कसे राहावे, कशी उपासना करावी हे शिकवित असते. परंतु हे शिकवण्याचे तंत्र सूक्ष्म असल्यामुळे आपणाला सुद्धा सूक्ष्म जाणीवेच्या स्तरावर येता आले पाहिजे, नाही का? आपली जाणीव शुद्ध व सूक्ष्म करून जाणीवेच्या पलीकडे असलेल्या निस्पंदतेमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रणवोपासना हा प्रशस्त मार्ग प्रकाशमय करण्याचे कार्य श्री ज्ञानेश्वर माऊलींनी ब्रह्म साम्राज्य दीपिकेच्या आधारे पूर्णत्वाकडे आणले. असे हे विश्वात्मकाचे देणे प्रकाशाचे गाणे बनून श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या मुखामधून स्रवू लागले. तसे पाहिले तर आपले परस्परांमधील सर्व स्तरांवरील संबंध, मग ते व्यक्तींशी असोत, प्राणीमात्रांशी असोत, वृक्षराजींशी असोत, हे संबंध खरे म्हणजे एकत्वाचे, समन्वयाचे आहेत. पण आपणावरील विपरीत संस्कारांमुळे आपणाला मूळतत्वाचा विसर पडला व त्यामुळे मार्ग माहीत असून सुद्धा भ्रष्ट बुद्धी, अमंगल वासना यांच्या दुष्ट प्रभावाने आपण अनिष्ट वृत्तींच्या, वासनांच्या चक्रव्यूहामध्ये फसले गेलो व पुनरपि जननम पुनरपि मरणम या प्रवाहामध्ये वाहू लागलो. त्यामुळे आपले सारे जीवन हा जसा काही मृतदेहावरील व्यर्थ शृंगारच ठरला. अशामुळे आपली प्रत्येक कृती जाणीवरहित, संवेदना शून्य, चेतना रहित अशी होऊ लागली. आपले सारे जगणे अवधान शून्य असल्यामुळे आपणामध्येच असणारे सुखाचे, आनंदाचे उत्पत्ती स्थान आपणाला दृष्टीगोचर होऊ शकले नाही. त्यामुळे आपले सारे जीवन एखाद्या भरकटलेल्या तारूसारखे इकडून तिकडे हेलावू लागले. वैफल्यग्रस्तता, निराशा, उद्वेग, दुःख या लाटांच्या तडाख्याने आपले जीवन तारू या भवसागरात सतत भरकटू लागले. आता ह्या नाना वृत्तींच्या लाटांमधून आपले जीवन तारू सावरण्यासाठी श्री ज्ञानेश्वर माऊलींचा प्रणवोपासनारूपी नावाडी आता आपणाला लाभला. आपणा सर्वांचे जीवन तारू या भवसागरातून निश्चितपणे पैल तीराला पोहोचेलच. हजारो लाखो वर्षांपासून अनेक ऋषीमुनी, सिद्ध, साधू, संत या विश्वामध्ये एकांत स्थळी राहून स्वचे संशोधन करत आले आहेत. हे संशोधन पूर्णपणे ज्ञानाधिष्ठित असे आहे. या संशोधनाचे मार्ग, प्रक्रिया, सूत्रे यांची रूपरेषा त्यांना श्रुत झालेले वेद, उपनिषदे, श्रुती, स्मृती, पुराणे तसेच साधुसंतांच्या अभंग रचना, ज्ञानेश्वरी, श्री अमृतानुभव, भागवत, दासबोध इत्यादींमधून दिग्दर्शन केलेले आहे. प्रमुखपणे या पिंड ब्रह्मांड निर्मितीमागील रहस्य जाणून घेऊन त्याचे आचरणासाठी श्री ज्ञानेश्वर माऊलींनी प्रणवोपासना हा एक प्रशस्त मार्ग समस्त जगताला दिग्दर्शित केलेला आहे. आपण आता ही प्रणवोपासना कशी करावी, त्यासाठी योग्य स्थान कसे असावे, बसण्यासाठी कोणते आसन वापरावे, शरीर शुद्धीसाठी कोणकोणती योगासने करावीत, ही उपासना कोणत्या वेळेस करावी, आपले राहणीमान कसे असावे, आपला आहार व आपली निद्रा इत्यादींचे प्रमाण किती व कसे असावे, ह्या सर्वांचा क्रमशः विचार आपण आता करूया. स्थान. आपण उपासनेसाठी ज्या ठिकाणी बसणार आहोत ते स्थान शांत, हवेशीर, एकांत असेल असे असावे. हे स्थान कोंदट, ओलसर नसावे.
स्थानावर वायुविजनाची व्यवस्थित सोय असावी, स्थानावर इतर वस्तूंची गर्दी नसावी, मोकळेपणा असावा. आसन. आपण ज्या आसनावर बसून उपासना करणार आहोत ते आसन स्वच्छ असावे. आसनासाठी पांढऱ्या रंगाची घोंगडी, दर्भासन, मृगाजीन यापैकी कोणतेही एक असले तरी चालेल. त्यावर पांढरे सुती धूत वस्त्र घालून मग बसावे. या आसनाच्या बाहेर आपल्या शरीराचा कोणताही भाग जाणार नाही एवढा आसनाचा आकार असावा. म्हणजे तो साधारण 3 फूट गुणिले 3 फूट एवढा चौरस असावा. आपण कोणाचेही आसन उपासनेसाठी घेऊ नये, तसेच आपले आसन कोणासही वापरण्यास देऊ नये. योगासने. उपासनेला पूरक असतील अशी मोजकीच योगासने करावीत. ही योगासने उपासनेला बसण्यापूर्वी करावीत. प्रथम सूक्ष्म शारीरिक व्यायाम करावेत. उदाहरणतः हातापायांची बोटे, घोटे, गुडघे, कमरेचा भाग हा लवचिक बनण्यासाठी अर्ध तितली आसन, पूर्ण तितली आसन ही सर्व पवनमुक्तासन विभागामध्ये येत असतात. त्यामध्ये कावळ्याची चाल, तसेच मानेचे व्यायाम, नौकासनासारखी आसने करावीत. सर्वांगासन, ताडासन, शशांकासन, अर्धमत्स्येंद्रासन इत्यादी आसने करावीत. श्वसन मार्ग मोकळा होण्यासाठी भस्त्रिका म्हणजे लोहाराच्या भात्यासारखी जलद श्वसन क्रिया करावी. प्रथम पोटामध्ये श्वास घ्यावा, तो हळूहळू बाहेर सोडावा. परत एकदा पोटामध्ये श्वास भरून घ्यावा आणि मग पोटाला हलके धक्के द्यावे. पहा, उपासनेमध्ये मेरुदंड म्हणजे पाठीचा कणा हा महत्वाचा भाग असल्याने तो लवचिक व ताठ असावा. या सूक्ष्म व्यायामांमुळे, योगासनांमुळे आपण सहजपणे जास्तीत जास्त वेळ अविचल स्थिर असे उपासनेला बसू शकू. आपली चेतासंस्था, स्नायुपुंज, रक्ताभिसरण क्रिया योग्य व तेजयुक्त बनते. उपासनेची वेळ तसे पाहावयास गेले तर प्रत्येक क्षण हा ब्रह्मरूप होण्यासाठी म्हणजे ब्रह्म जाणण्यासाठी मुहूर्तच असतो. परंतु त्यामध्ये ब्रह्ममुहूर्ताची वेळ महत्वाची मानली गेली आहे. ब्राह्म्य मुहूर्ताची वेळ म्हणजे 3ही संधिकाल. यावेळेस पिंड ब्रह्मांडामधील लय प्रक्रिया लवकर घडत असते. त्यामुळे सूर्योदय काल, माध्यान्ह काल व सूर्यास्त काल याला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे. इतर वेळेस नाही जमले तरी पहाटे 4:30 ते 6:30, दुपारी 1 वाजेपर्यंत व सायंकाळी 6 ते 8 व रात्री 9 ते 11 यावेळी आपण उपासनेला बसावे. ह्याच वेळामध्ये धार्मिक स्थळांमधून होणाऱ्या प्रातःपूजा, माध्यान्हपूजा, सायंपूजा व शेजारती होत असतात. त्यांचे वातावरणामधील स्पंद आपल्या उपासनेला पूरक ठरत असतात. आहार. आपला आहार, आपली वृत्ती व उपासना यांचा अन्योन्य संबंध आहे. आपला आहार सात्विक असावा. जळजळीत मसालेदार पदार्थ, मांसाहार, वातुळ पदार्थ आहारामधून वर्ज करावेत. रात्री आहारामध्ये जळजळीत मसालेदार पदार्थ घेऊ नयेत. आंबवलेले पदार्थ घेऊ नयेत. घेतल्यास आम्लपित्त, बद्धकोष्ठता, वायूचा प्रकोप घडून आपली पचनक्रिया बिघडते. रात्रीचा आहार अल्प असावा. रात्रीच्या आहारामध्ये एखादी पालेभाजी, पोळी अथवा भाकरी असावी. रात्री अकंठ जेवू नये. 1/4 भाग हा वायुक्रियेसाठी मोकळा ठेवावा.
रात्रीचा आहार साधारण 8 वाजेपर्यंत घ्यावा, म्हणजे मग पुढे 1.5 तासाने आपल्याला उपासनेला बसता येते. दोन जेवणामध्ये शक्यतो काही खाऊ नये, जेणेकरून आपली प्रकृती वृत्ती सत्वगुण प्रधान बनेल असा आहार असावा. उपाहारगृहामधील पदार्थ खाणे कमी कमी करावे. चहा, कॉफी, थंड पेय घेण्याचे प्रमाण अत्यल्प असावे. शक्यतोवर ही पेये घेण्याचे टाळावे. ऋतुमानानुसार आहार घ्यावा. शिळे अन्न खाऊ नये. स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीने मन प्रसन्न ठेवून स्वयंपाक करावा. आपापल्या शरीर प्रकृतीचा अभ्यास करून आहाराच्या वेळा, प्रमाण इत्यादी ठरवावेत. वारंवार त्यामध्ये बदल करू नयेत. विहार. आपली वृत्ती बहिर्मुख बनेल असे दूरदर्शनवरील कार्यक्रम, सिनेमा, नाटके पाहण्याचे टाळावे. उच्छृंखल अशी नियतकालिके, कथा, कादंबऱ्या वाचू नयेत. अशा या पाहण्यामुळे व वाचनामुळे मानसिक विकृती निर्माण होण्याची संभावना असते. जेणेकरून आपल्यामध्ये सत्वगुण वाढेल असे वाचन, चिंतन, मनन करावे. जास्त वायफळ बोलू नये, कारण अशा बोलण्यामधून आपली ऊर्जा विनाकारण खर्च होत असते. बोलण्याचा व अग्नितत्वाचा संबंध असतो. यासाठी आपली पंचतत्वे सांभाळावीत. वरील सर्व भाग आपण जर वयोवृद्ध असू तर आपापल्या प्रकृतीला सांभाळून संयमाने अतिरेक न करता आचरावा. योगासने सांभाळून ताण न देता करावीत. छातीचे, पोटाचे, श्वासाचे आजार जर आपल्याला असतील तर आपण त्या मार्गातील योग्य अधिकारी व्यक्तीचा सल्ला घेऊन मगच सोप्या व्यायाम पद्धतीचा अवलंब करावा. वयोमानाप्रमाणे आपणाला जर ताठ बसता येत नसेल तर एखाद्या तक्क्याला ताठ टेकून बसून उपासना करावी अथवा शवासनामध्ये पडून अनुसंधान ठेवावे. वैद्यकीय सल्ल्यानुसार आपल्या प्रकृतीस मानवेल अशी दिवसभराची आखणी करावी. उपासनेला बसताना अंगावर सैलसर, शक्यतोवर पांढऱ्या रंगाचे सुती कपडे असावेत. घट्ट कपडे घालून उपासनेला बसू नये, कारण त्याचा अतिरिक्त ताण आपल्या त्वचेवर, स्नायूंवर पडत असतो व त्याचा विपरीत परिणाम आपल्या अंतर्गत नाडीतंत्रांवर होऊन संपूर्ण शरीराला बधिरता येऊ लागते. तसेच बाहेर वापरलेले, कामावर वापरलेले कपडे घालून आपण उपासनेला बसू नये, कारण अशा वापरलेल्या कपड्यांवर धुलीकण, सूक्ष्म जीवाणू असतात. त्याचबरोबर अनेक वृत्तींची स्पंदने त्यावर असतात. उपासनाकाली आपली श्वास प्रक्रिया सूक्ष्म बनत असल्यामुळे आपल्या श्वसन संस्था व चेतासंस्थावर विपरीत परिणाम घडू शकतो. या ठिकाणी आपल्याला सूक्ष्माकडे प्रवास करावयाचा असल्याकारणाने आपण प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करणे आवश्यक असते. उपासनेच्या ठिकाणी, उपासनेच्या वेळी कोणतीही कृत्रिम रासायनिक सुगंधी द्रव्ये शिंपडू नयेत किंवा अंगाला लावू नयेत. उदबत्ती, धूपकांडी लावू नयेत, कारण त्यातून निघणारा धूर अपायकारक असण्याची शक्यता असल्यामुळे आपल्या श्वसन संस्थेवर त्याचे विपरीत परिणाम घडण्याची शक्यता असते. उपासनेसाठी शक्यतोवर एकटे बसण्याचा प्रयत्न करावा. निसर्गाच्या सानिध्यात, सिद्धपुरुषांच्या सानिध्यात उपासना करण्यास मिळाली तर फारच उत्तम समजावे. आपली तीर्थक्षेत्रांची निर्मिती ह्याच कारणासाठी झालेली आहे. अशा क्षेत्राच्या ठिकाणी गेल्यावर आपण त्या ठिकाणी कोणतेही आलंबन न घेता स्वस्थ बसावे. ह्या सर्वांच्या सानिध्यामध्ये आपल्या प्राणाला सहजच ऊर्ध्वगती मिळत असते. आपल्याला आपल्यामधील उपासना सहजतेने उमललेली दिसू लागते. अशा प्रकारे आपली उपासनेची तरलता, सूक्ष्मता यांनी युक्त भूमिका तयार झाली. पहाटेची प्रसन्न वेळ आहे. नीरव शांतता आहे. सूक्ष्म व्यायाम आणि मोजकीच पण परिणामकारक योगासने केल्यामुळे
आपले शरीर व मन ताजेतवाने झाले आहे. आसनाला नमस्कार करून आपण दक्षिण दिशा सोडून कोणत्याही एका दिशेकडे तोंड करून बसलेलो आहोत. अंगावर स्वच्छ सैलसर असे शुभ्र वस्त्र आहे. चित्त स्वस्थ आहे. गुरुस्मरण करून हळूहळू आपल्या सहजतेने चाललेल्या श्वास प्रश्वासाच्या क्रियेकडे तटस्थतेने पाहण्यास आपण सुरुवात केली. विचारांच्या दृश्यांच्या मालिकांना कोठेही प्रयत्नपूर्वक अडथळा न आणता पाहण्यास सुरुवात केली आहे. आपले दोन्हीही हात ज्ञानमुद्रेमध्ये चिन्मुद्रेमध्ये स्थिर केलेले आहेत. हळूहळू आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची विद्युत चुंबकीय शक्ती प्रवाहित होत असलेली आपल्याला जाणवू लागली आहे. ती प्रवाहित शक्ती आपल्या दशेंद्रियांमधून बाहेर पडत असलेली जाणवत आहे. ही शक्ती संपूर्ण शरीरभर प्रवाहित होऊन राहण्यासाठी आपण ही दशेंद्रियांची द्वारे वरील केलेल्या मुद्रांनी बंद केलेली आहेत. हे सगळे आपोआप कोणतेही प्रयत्न न करता सहजतेने एखादे फूल उमलावे तसेच आपले अंतरही उमलत आहे. आपली दृष्टी आपोआप अर्धोन्मिलित बनली आहे. मुद्रांच्या सहाय्याने दशेंद्रियांची द्वारे बंद झालेली असल्यामुळे अंतरामध्ये असलेली जुनी विचारांची स्मृतींची स्पंदने आपल्याला स्पष्टपणे जाणवू लागलेली आहेत. आता आपली जाणीव पाहता पाहता सूक्ष्म व शुद्ध बनू लागली. हळूहळू आपला श्वास प्रश्वासाचा हिंदोळा स्थिर होऊ लागला. आपण आता ह्या श्वास प्रश्वासाच्या हिंदोळ्यावरून उतरून स्थिरतेच्या पायऱ्यांवरून खाली खाली खोल उतरू लागलो. श्वास प्रश्वासाची गती कमी कमी झाली आणि आपण सहजतेने निस्पंद अवस्थेत प्रवेश करते झालो. अशा प्रकारे सातत्याने उपासनेला बसत गेल्यामुळे आता आपले जीवन प्रपंच व परमार्थ अशा द्वैत भावावर न राहता आपली प्रत्येक कृती ध्यानमय होऊ लागली. आता आपणाला आपल्या व्यक्तित्वात होणारे बदल अनुभवास येऊ लागले. उपासनामय जीवनाच्या अगोदरचे आपले व्यक्तित्व किती अस्थिर होते, ते का वारंवार अस्थिर होत होते हे आपणाला कळू लागले. ह्या अस्थिरतेचे एक कारण म्हणजे आपली श्वास प्रश्वासाची विपरीत क्रिया. ह्या विपरीत श्वास प्रश्वासाच्या क्रियेमुळे आपल्यामध्ये कशा प्रकारे चंचलता, वैफल्यग्रस्तता, नैराश्य, जडत्व इत्यादी निर्माण होत होते व त्यामुळे आपले व्यक्तिमत्व कसे बिघडत होते हे जाणवू लागले. आता आपली जी मूळ श्वास प्रश्वास क्रिया कशी आहे, शब्दांची उत्पत्ती कशी व कोठून होत आहे हे आपल्याला प्रकर्षाने जाणवत आहे. आता आपण आपल्या मूळ अवस्थेकडे जाऊ लागलो आहोत. आता आपण जाणीवेमधून आपल्या गर्भावस्थेमध्ये गेलो आहोत. त्या ठिकाणी आपणाला सर्व अन्नपुरवठा आपल्या मातेच्या नाळेद्वारे होत असे. ज्यावेळेस आपली पूर्ण वाढ झाली व आपण ह्या सृष्टीमध्ये आकार रूपाने प्रवेश केला, त्या क्षणी आपल्याला जोडलेली नाळ कापली गेली व आपल्याला आपल्या मातेपासून अलग करून एक हलकासा धक्का दिला गेला. त्या धक्क्यासरशी आपल्या पोटाचा जो निर्वात भाग बनला गेला, त्यामध्ये नासिकेवाटे पहिली हवा आत घेतली गेली व प्रश्वासाबरोबर रडण्याच्या आवाजाची म्हणजे नादमय शब्दाची प्रथम उत्पत्ती झाली आणि आपली प्राणक्रिया सुरू झाली. आपण इतके दिवस मातेच्या पोटामध्ये तिचाच एक भाग म्हणून होतो, परंतु पूर्णत्वाला आल्याबरोबर रडण्याच्या आवाजामुळे म्हणजे नादामुळे आपले बाह्य सृष्टीमध्ये पहिले अस्तित्व प्रकट झाले. आपली अहमची स्वतंत्र क्रिया सुरू झाली. अशा प्रकारे ही प्रारंभीची मूळ अवस्था आपणाला या सहज घडणाऱ्या प्रणव उपासना योगामधून अनुभवास आली. आता
ही श्वास प्रश्वास क्रिया नीट अवलोकन करूया. प्रथम हळूहळू आपल्या आतमध्ये असलेली हवा नासिकेवाटे बाहेर सोडलेली आहे. आता आपले पोट आतमध्ये ओढले गेले असून नाभी मेरुदंडाकडे खेचली गेली आहे. परत हळूहळू बाहेरील हवा नासिकेवाटे आत घेण्यास सुरुवात केली. ह्या निसर्गदत्त सहज होणाऱ्या श्वास प्रश्वास क्रियेकडे आपण तटस्थतेने पाहत आहोत. बघता बघता आपल्याला जाणवू लागलेले आहे की शब्दांची उत्पत्ती प्रश्वासामधून होत आहे. श्वास घेताना आपण बोलू शकत नाही. हे जाणवू लागले की हळूहळू ओंकाराचा नाद करण्यास आपण सुरुवात केली आहे. आता हे करीत असताना आपणाला आपल्या शरीरामध्ये अखंड प्रवाहित असणारा अंतर्नाद आपल्या जाणीवेला कळू लागला आहे. आता आपण वैखरीच्या माध्यमातून ओंकार नाद म्हणजे प्रणवोच्चार कसा प्रवाहित करावयाचा ते पाहूया. प्रथम ओठांनी ओचा हलकेच उच्चार होऊन ओठ मिटले गेले आहेत. आत प्रवाहित झालेला ओ टाळूच्या पोकळीमध्ये घुमून ऊ मध्ये मिसळत आहे. अ आणि ऊ युक्त होऊन कंठामधील म या आकारामध्ये मिसळून ओंकाराचा म्हणजे प्रणवाचा नादमय स्पंद प्रवाह निर्वात अशा पोटामधील नाभिचक्रावर आदळत आहे. या नादाच्या हलक्या आघाताने मेरुदंडामध्ये सजगता निर्माण होत आहे. त्यामधून एक विद्युत चुंबकीय लहर मस्तिष्काकडे ऊर्ध्व प्रवाहित होत आहे. तिथून मग ती लहर स्पंदन रूपाने सर्व शरीरभर प्रवाहित होत आहे. ह्या नादमय प्रवाही कंपनांमुळे आपली श्वास प्रश्वासाची गती कमी होऊन स्थिर होऊ लागली आहे. ह्याचा परिणाम आपल्या अंतर्गत नाडीचक्रांवर होऊन आपले शरीर व मन शांत व स्थिर बनले आहे. एक परिपूर्ण तृप्तीचा आनंद सर्वत्र प्रवाही बनला आहे. आता आपला आकाराकडून निराकाराकडे प्रवास सुरू झालेला आहे. हा नादमय प्रवाह अथांग अशा स्पंदित सिंधूमध्ये एकरूप होऊ लागला. ओंकाराचा नाद प्रणवाचा नाद अनाहत नादात परावर्तित झाला. आपले सारे शरीर चेतनायुक्त बनले आणि आहत अनाहत नादाच्या पायऱ्या उतरून आपण पिंड ब्रह्मांडाच्या मूळ अथांगतेमध्ये प्रवेश केलेला आहे. अशा या निस्पंद अथांगतेमध्ये सुस्नात झालेले आपण स्थिर चित्त होऊन आपल्या क्षणोक्षणी होणाऱ्या जीवन रंगमंचावरील भूमिका साक्षीभावाने साकारू लागलो आहोत. आता आपणाला भूतकाळाचा आठव विचलित करू शकत नाही. भविष्याची चिंता आता आपणाला उरलेली नाही. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये समग्र परिवर्तन घडून आलेले जाणवत आहे. आपल्या व्यक्तित्वाचा सहज चांगला प्रभाव आजूबाजूच्या समाजावर पडू लागलेला आहे. आपण कार्यालयामध्ये काम करत असू अथवा मित्रमंडळींशी संवाद साधत असू, अशा या जीवन रंगमंचावरील भूमिका साकारत असताना आपल्यावर कोसळणाऱ्या आपत्ती, एकदम निर्माण होणाऱ्या सुखदुःखांच्या वावटळी यामध्ये आपण अविचल स्थिर राहू लागलो आहोत.
आपणाला स्वतःमधील राग, लोभ, ईर्ष्या, अहंकार यांचे वास्तव दर्शन घडल्यामुळे आपल्या आत पूर्वी निर्माण होणारी मानसिक द्वंद्वे, नैराश्य, वैफल्यग्रस्तता ही नाहीशी झालेली आहेत. आपणाला जीवन जगण्याची एक आगळी वेगळी कला हस्तगत झाल्यामुळे या जीवन प्रवाहात आता आपण निर्लेप राहू लागलो आहोत. हीच प्रणवोपासनेची फलश्रुती. आपण कोणत्याही जाती धर्माचे, संप्रदायाचे, पंथाचे अनुग्रहित असलो अथवा आपणाला कोण्या सिद्ध पुरुषाने मंत्रदीक्षा प्रदान केलेली असली अथवा स्वयंस्फुरणाने एखाद्या मंत्राचा जप करीत असलो तरी आपल्याला मिळालेला मंत्र व प्रणव वेगळा मानू नये. कारण कोणताही मंत्र, मग तो पंचाक्षरी, त्रयोदशाक्षरी इत्यादी असला तरी तो प्रणवरूपच असतो. मंत्रदीक्षा अनुग्रह देणाऱ्या सिद्धपुरुषाने आपला प्रणवरूप प्राणस्पंद त्या मंत्रामध्ये प्रवाहित केलेला असतो. आपणाला आता मंत्र व प्रणव वेगळा राहत नाही. अशा प्रकारे आपण ही उपासना सातत्याने करू लागलो. आपण जेव्हा जेव्हा व्यक्तसृष्टीच्या सानिध्यात येऊ लागतो तेव्हा तेव्हा आपल्या आतमध्ये प्रवाही बनलेला नादस्पंद सर्व चराचरामध्ये स्पंदित होत असलेला आपल्याला अनुभवाला येऊ लागतो. अशाच एका प्रसन्न सूर्योदय समयी आपण उंच अशा टेकडीच्या माथ्यावर उभे आहोत. नुकताच पहिला पाऊस पडून गेलेला आहे. सभोवताली हिरव्यागार धरित्रीचे सुखद दर्शन होत आहे. केशरी रंगाची उधळण करत सूर्यनारायण उदयास येत आहे. त्यांच्या प्रकाश किरणांनी सर्व चराचर चैतन्यमय होत आहे. पक्ष्यांचे थवे आकाशामध्ये झेपावत आहेत. वारा हळुवारपणे आपल्या सर्वांगाला स्पर्श करून वाहत आहे. सर्वांग रोमांचमय, प्रफुल्लित झालेले आहे. दूरवरून पहाटेच्या आरतीच्या घंटांचे नाद प्रवाहित होऊन आपल्या जवळ येत आहेत. या सर्वांसहित सूर्यनारायणांचे मंडलाकार दर्शनामुळे आपले नेत्रद्वय आपोआप सहज अर्धोन्मिलित झालेले आहेत. आपण अंतर्मुख बनलो आहोत. पाहता पाहता या सर्व चराचरामध्ये एक अंगभूत नाद जो प्रकाश रूप आहे त्याचे स्पंदन जाणवू लागले. झाडांच्या पानांच्या सळसळीमधून, मातीच्या सुगंधामधून, फुलांच्या उमलण्यामधून आणि गवतांच्या सहस्र पात्यांवर स्थिरावलेल्या पावसाच्या थेंबांच्या प्रकाशमय दर्शनाच्या द्वारामधून तो प्रकाशमय नाद, नादमय प्रकाश कधी आपल्या अंतर्यामी प्रवेश करता झाला हेच कळाले नाही. बघता बघता तो नाद अंतरनादाच्या प्रवाहात मिसळून एकरूप झाला ते जाणवेलाही कळाले नाही. त्या क्षणी पिंड आणि ब्रह्मांड हा द्वैत भाव राहिला नाही. सर्व प्रणवमय दिसू लागले. एक अखंडता अनुभवास येऊ लागले. हळूहळू आपल्या सर्वांगामधून तो नादयुक्त प्रकाश प्रवाही बनून आत बाहेर वाहू लागला. आता आपणच सूर्य, आपणच प्रकाश, आपणच मेघ, आपणच हे सर्व चराचर आहे आणि आपणच त्या गवताच्या पात्यावरील थेंब कधी बनलो हेच कळाले नाही. आता हे सर्व चराचर एका नादमय स्पंदामधून निर्माण होत आहे व त्या नादमय स्पंदामध्ये पुन्हा एकरूप होऊन जात आहे. ह्या सर्वांना एक अंतरनाद, अंतर्बाह्य ऐकू येत आहे. नादाच्या महाद्वारामधून, अंतरनादाच्या पायऱ्यांवरून आपण प्रकाशाच्या अथांग सागरामध्ये प्रवेश करतो आहोत. पाहता पाहता आपण प्रकाशमय झालो. सर्वत्र प्रकाश, प्रकाश आणि प्रकाश. ह्या प्रकाशालाही अंगभूत नाद आहे. ऐकणे आणि पाहणे यांच्यामधून आपलेच आपल्याला दर्शन होत आहे. आपण नादमय झालो. सगळीकडे नाद,
नाद आणि नाद. आपण ह्या निरागस निस्पंद निखळ प्रकाशमय आनंद सागरात डुंबत आहोत. आता आपल्या प्रत्येक कृतीमध्ये नादमय प्रकाश प्रवाहित होत आहे. हीच कृपेने सिद्ध झालेली प्रणवोपासना. अशा प्रकारे आपले ऋषीमुनी मोठे जीवन रसिक बनले व स्वतःला मिळालेला अपार्थिव स्पंद प्रकाश ते आपल्या अपौरुषेय वाणीमधून स्तोत्र प्रणालीमध्ये गुंफून जगण्यासाठी शब्दबद्ध करून ठेवले. असाच एक जीवन साधक त्या आदितत्वाची मानसपूजा करताना म्हणू लागतो, रत्नैः कल्पितमासनं हिमजलैः स्नानं च दिव्यांबरं नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चन्दनं जाति चम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दीपदेवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम् संवर्णे मणिखण्डरत्नरचिते पात्रे घृतं पायसं भक्षं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकं शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं ताम्बूलं मनसा मया विरचिते भक्त्या प्रभो स्वीकुरु. छत्रं चामरयोर्युगं व्यजनकं चादर्शकं निर्मलं वीणाभेरिमृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा साष्टाङ्गप्रणतिः स्तुतिर्बहुविधा ह्येतत्समस्तं मया संकल्पेन समर्पितं तव विभो पूजा गृहाण प्रभो. आत्मा त्वः गिरिजामतिः सहचराः प्राणः शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोगर्चना निद्रा समाधिस्थितिः संचारः पदयोः प्रदक्षिणविधिः स्तोत्राणि सर्वागिरो यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम्. आणि शेवटी म्हणू लागतो, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवासस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षर्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांति शांति शांति. आणि शेवटी म्हणू लागतो, मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न च प्राणसज्ञो न वै पञ्चवायुर्न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशा न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं. न मे द्वेषरागौ
न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्। श्री ज्ञानेश्वर माऊली आपल्या भावार्थ दीपिकेच्या शब्दोत्सवामध्ये ह्या समस्त विश्वाच्या कल्याणासाठी पूर्णत्वासाठी विश्वात्मक सद्गुरू श्री निवृत्तीनाथांची भावपूजा करू लागतात. आता हृदय हे आपुले चौफाळून आभले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळी भरुनिया पुष्पांजुळी अर्घ्य देवो अनन्योदक धुवट वासनाजे तन्निष्ठ ते लागले से अबोट चंदनाचे प्रेमाचे निभांगारे निर्वाळुनिया अनुपुरे लेवऊ सकुमारे पदेतिये घणावली आवडी अव्यभिचारे चोखडी तिये घालू जोडी अंगोळिया आनंदा मोद बहळ सात्विकाचे मुकुळ ते उमलले अष्टदळ ठेवूवरी तेथे अहम हा धूप जाळू नाहम तेजे वाळू सामरस्ये पोटाळू निरंतर माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाऊवा लेवबू श्री चरण करू भोग मोक्ष निंबलोण पायातया या गुरुचरण सेवा हो पात्रतया दैवा जे सकळार्थ मेळावा पाटू बांधे ब्रह्मीचे विसवणेवरी उन्मेखला हे उजरी जे वाचे ते ये करी सुधा सिंधू पूर्णचंद्राची आकोडी वक्तृत्वा घापे कुरुंडी तैसी आणि गोडी अक्षरांते सूर्ये अधिष्ठिली प्राची जगा राणीवदे प्रकाशाची तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी नाद ब्रह्म खुजे कैवल्यही तैसे नसजे ऐसा बोलू देखिजे जेणे दैवे श्रवण सुखाच्या मांडवी विश्वभोगी माधवी तैसी सासिन्नली वरवी वाचावल्ली ठावो नपवता जयाचा मनेसी मुरडली वाचा तो देवो होय शब्दाचा चमत्कारू जे ज्ञानासी नचोजवे ध्यानासीही जे नागवे ते अगोचर फावे गोठी माझी एवढे एक सौभग वळघे वाचेचे अंग श्री गुरुपाद पद्म परागला हे जैका तरी बहु बोलू काही आजिते आनाठाये मा ते वाचवून नाही ज्ञानदेव म्हणे जे तान्हे निम्या पत्ते आणि माझे गुरु एकलवते म्हणून कृपेसी एक हाते झाले तिये. अशा प्रकारे भाव सुमनांजुळी विश्वात्मकाच्या चरणी समर्पण करून श्री ज्ञानेश्वर माऊली श्री गुरु निवृत्तीराया सन्मुख आपल्या करकमलांची पसाय मुद्रा करून उभे आहेत. पाहता पाहता सहजतेने त्यांचे अंतरीचे मनोगत शब्दांचा आकार लिहून प्रगटू लागले.
आजपर्यंत जे ज्ञान सर्वांना अगम्य राहिले ते कृपासिद्ध ज्ञान श्री गुरुराया आपण मला मुद्रांकित करून प्रदान केले व या परमोच्च माऊली पदावर स्थित केले. असे हे ज्ञान सर्व जगताला प्राप्त व्हावे यासाठी जी उपासना प्रक्रिया मला आपण प्रदान केली ती उपासना प्रक्रिया या विश्वाच्या कल्याणासाठी आपण मला प्रकट करू द्यावी. असे हे दान प्रसाद रूपाने माझ्या पसाय मुद्रेमध्ये घालून आपण मला कृतार्थ करावे हीच आपले चरणी प्रार्थना. आणि पाहता पाहता श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या वाणीमधून विश्वात्मकाचे देणे प्रकाशाचे गाणे बनून स्रवू लागले. परमोच्च भाव शब्दालंकार लेवून प्रगटू लागला. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. वरुषते सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूतळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेचे अलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवो नित्यही लोकी भजिसो आदि पुरुषी अखंडित. अशा प्रकारे आपल्या शिष्योत्तमाने मागितलेले हे पसाय दान नसून पायस दान सर्व जगतासाठी मागत आहे हे जाणून विश्वरूप श्री निवृत्तीनाथांनी आपले कमल नेत्र उघडले. त्या दृष्टीमधून वात्सल्य भाव प्रतीत होऊन प्रवाहित होऊ लागला. आजपर्यंत आपल्याला परंपरेने लाभलेला प्रेमभाव मातृभाव जो मुद्रेमध्ये ठेवला गेला होता तो प्रकाशमय महाभाव निवृत्तीनाथांच्या नेत्रद्वयांमधून प्रवाहित होऊ लागला. त्याचा कृपामय वर्षाव श्री ज्ञानरायांवर होऊ लागला. एकदम प्रेममय मातृत्वाने परिपूर्ण असे दोन प्रेमाश्रू आकार रूपाने श्री ज्ञानरायांच्या पसाय मुद्रेमध्ये सामावले आणि पाहता पाहता श्री ज्ञानराय माऊली तत्वामध्ये स्थित झाले. खरे पाहता शिष्य हा गुरुरूप बनत असतो, पण इथे मात्र घडले उलटे. श्री गुरु निवृत्तीनाथच मातृत्वाने ज्ञानदेवान्मय झाले आणि श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपाने मातृत्व वात्सल्य या भूतलावर कायमचे स्थिरावले. आपल्याला लाभलेल्या अमृतमय अशा स्थितीमधून त्यांचे मौनच शब्दस्पंदांचा अलंकार लिहून अमृताच्या अमूर्त अशा अनुभवामधून प्रकाशित होऊ लागले. परिगा निवृत्तीराया हातातळी सखविले तू या परी निवांतची मिया भोगावे किते. परी महेशे सूर्या हाती दिधली तेजाची श्रुती तया भासा अंतर्वर्ती जगची केले या कारणे मिया गौप्य दाविले बोलून या ऐसे नाही अपैसया प्रकाशूची. आणि पूर्ण अंता वेठलो सैंघ आम्हीच दाटलो मा लोपलो ना प्रगटलो कोणा होऊ नये. आपणे आपण पे निरोपण काय वोपे मा उगे पण हरपे ऐसे आहे. ज्ञानदेव म्हणे श्रीमंत हे अनुभवामृत सेवोनी जीवन मुक्त हेची होतू. मुक्ती कीर वेल्हाळ अनुभवामृत निखिळ परी अमृताही उठी लाळ अमृते येणे. यया लागी हे बोलणे अनुभवामृतपणे स्वानुभूती परगुणे वोगरिले. नाही परेसाची कसवटी तववरी वाणियाच्या गोष्टी मग 15व्याच्या पाठी बैसावे की. तैसे जे या अक्षरा भेटती गाभारा ते ओघ जैसे सागरा आतू आले. जैशा अकारादी अक्षरा भेटती 50ही मात्रा तैसे या चराचरा दुसरे नाही. तैसे तिये ईश्वरी अंगोळी नुभेची दुसरी
किंबहुना सरोभरी श्री शिवेंशीची. म्हणून ज्ञानदेव म्हणे, अनुभवामृते येणे सणू भोगिजे सणे विश्वाचेने. अशा या अनेक विध अंगांनी आपल्याला आलेली प्रणवाच्या अपरोक्ष ज्ञानाची अनुभूती आजही समस्त विश्वकल्याणासाठी श्री ज्ञानेश्वर माऊली अर्थात चैतन्य चक्रवर्ती या पदावर आरूढ होऊन अलंकापुरी संजीवन पदामध्ये स्थित होऊन आपल्याला लाभलेले शिवशक्ती समावेशू कृपासिद्ध असे ज्ञान अर्थात पायस दान समस्त विश्वामधील प्रत्येक प्राणिमात्राच्या उंजळीत भरभरून देण्यासाठी संजीवन समाधीच्या रूपाने प्रगट आहेत. अजान वृक्षाच्या अस्तित्वामधून समाधी स्पर्शामधून आपल्याला लाभलेल्या विश्वात्मकतेच्या अनुभूतींची उधळण स्पंदगंधाने या अखिल विश्वावर करीत आहेत. ही प्रणव प्रकाश कणांची उधळण वर्षाव तोपर्यंत अखंड चालू राहील जोपर्यंत चंद्र सूर्य या विश्वामध्ये राहतील. श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या उपादानातून मिळालेल्या ह्या प्रणव प्रकाशाच्या आनंदी क्षणांनी विश्वात्मकाचा सण साजरा करूया. हरि ओम तत्सत. अशा या अनुभवाचे अक्षय असे प्रकाश स्पंदरूपी दान ज्यांनी माझ्या या पंचतत्वाच्या झोळीमध्ये घातले ते माझे परम सद्गुरू योगी ज्ञाननाथजी रानडे हे ज्ञानेश्वर माऊलींच्या नाथ परंपरेतील थेट अनुग्रहित आहेत. त्यांच्या मंगलचरणी माझी ही नादयुक्त भावपूजा अर्पण करीत आहे. हरि ओम तत्सत. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु. ओम शांति शांति शांति.